उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की आपण पालेभाज्या, फळभाज्या हे खाल्ल्या पाहिजेत. तर आज मी तुम्हाला ना आलू मेथी करून दाखवणार आहे. म्हणजे मेथीची भाजी आपण नेहमीच खातो, म्हणजे मुगाची डाळ म्हणा किंवा लसूण शेंगदाण्याचा कूट टाकून मेथीची भाजी नेहमी करतो. पण आज मी ना तुम्हाला आलू मेथी ही अशी बनवून दाखवणार आहे. एकदा अशा पद्धतीने मेथीची भाजी करून बघा. वेगळी चव आणि छान टेस्ट असणारी ही भाजी आहे. टिफिनसाठी, प्रवासासाठी खूप मस्त भाजी आहे. तिकडे बघू शकता झणझणीत स्पायसी अशी ही आलू मेथी मी भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी कांदा टमाटर थोडं चिरून घेतलं आहे मिक्स, आणि बटाट्याचे काप केलेत असे स्वच्छ धुवून पातळ फोडी करायच्या. उभ्या गोल तुम्हाला जशा आवडतील तशा करा. आणि एक अर्धी वाटीच्या अंदाजाने मी इकडे मेथी घेतली, म्हणजे निवडून स्वच्छ धुवून सगळं पाणी सुकून हे अशी स्वच्छ मेथी घेतलेली आहे. थोडीशी भरपूर लोकांसाठी करायची असेल, म्हणजे पूर्ण परिवारासाठी करायची असेल तर एक मेथीची जोडी वापरली तरी हरकत नाही. तर मला फक्त 2 जणांपुरतीच करायची, म्हणजे आईपुरती माझ्यापुरती. तर थोडीशीच भाजी घेतली आहे. तर आपण काय करायचं, ही सगळी मेथीची भाजी जशी आपण कोथिंबीर वगैरे कट करतो बघा, तशी बारीक चिरून घ्यायची. अगदी बारीक पण नाही करायची, थोडे थोडे पानं राहिले पाहिजेत. हे अशी बारीक कट करून घ्यायची. ह्या प्रकारे मेथीची भाजी एकदा ट्राय करून बघा, इतकी मस्त वाटते ना. हॉटेलमध्ये आलू मेथी ऑर्डर केली ना, हे अशा पद्धतीने आपल्याला खायला भेटते. आणि याची चव पण वेगळी आहे नॉर्मल आपल्या मेथीच्या भाजीपेक्षा. हे असं बारीक कट करून घ्यायची मेथीची भाजी. हे बघा, हे अशा पद्धतीने मेथीची भाजी कापून घ्या. आता मी जरा हे चाळणीमध्ये याला काढून घेते. सगळी मेथीची भाजी जी घेतली ती आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायची. हे पूर्णपैकी पहिला हातामध्ये सेट करायची भाजी आणि मग ह्याला बारीक चिरून घ्यायची. पुन्हा एकदा सांगते, अगदी बारीक नका करू, थोडंसं नॉर्मल मेथीचे पाने राहिले पाहिजेत. आता ही सगळी मेथीची भाजी मी कापून घेते अशा पद्धतीने. ही सगळी कापून घेतली. आता मी हे काढून घेते याच्यामध्ये, आणि उरलेली सगळी सुद्धा कट करून घेते. तर इकडे बघू शकता सगळी भाजी चिरून घेतलेली आहे. मस्त अशी, अगदी बारीक केलेली नाही, थोडे पानं वगैरे दिसतात. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं. सुरुवातीला आपण इकडे 1 चमचा जिरे टाकायचे. अद्रक, लसूण किंवा नॉर्मल लसूण थोडासा कूट करून टाकला ना जिरेसोबत, खूप छान चव येते. कांदा टमाटे हे जरा मिक्स करून घेतले कट करून, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. एक बारीक चिरलेला कांदा आणि अर्धाच टमाटा घेतलेला आहे, कारण भाजीच्या क्वांटिटीच्या हिशोबानेच आपण सगळं साहित्य वापरायचं. तर मी 2 जणांसाठी करते म्हणून हे सगळं साहित्य थोडं थोडं वापरते. आता हे कांदा टमाटर चांगलं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे. ह्या आलू मेथीला ना हिरवी मिरचीचा वापर नसतो, ही भाजी लाल मसाल्यातच बनवली जाते. तर याच्यामध्ये आपण रोजचे आपले वापरण्यातले मसाले टाकायचे. 2 चमचा मी इथे लाल तिखट टाकते, कमी जास्त तुम्ही करू शकता. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा हळद टाकायची, आणि चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं. सगळ्या मसाले आपण हे कांदा टमाट्यामध्ये जिऱ्यासोबत गरम तेलामध्ये परतून घ्यायचं. अगदी गॅस स्लो ठेवायचा, छानपैकी तेल सुटून द्यायचं. आणि थोडा हा मसाला परतून झाला की मग हे बटाटे आपले कट केलेले टाकायचे, आणि ह्याला सगळी मसाल्याची कोटिंग लावून घ्यायची. हे सुरुवातीला बटाटे टाकल्यामुळं काय होतं, बटाट्याला एक छान फ्लेवर येतो मसाल्याचा, म्हणजे असं पसरला जात नाही तो मसाला, भाजीमध्ये पॅक राहतो बटाट्यासोबत. आणि हे कच्चे बटाटे आहेत त्यामुळे ह्याला थोडंसं नरम सॉफ्ट करायचं सुरुवातीला, असं फ्राय करून. हवं तर तुम्ही बटाटा थोडा उकडून घेऊ शकता, जास्त गाळ करायचं नाही, आणि मग त्याच्या फोडी करून सुद्धा वापरू शकता. मी डायरेक्ट नॉर्मल कच्चेच बटाटे टाकले त्यामुळं थोडंसं सुरुवातीला असं नरम सॉफ्ट करून घेते. आता मसाल्याची कोटिंग बघा किती छान लागली बटाट्याला, कट टू कट मसाला लागला आहे बटाट्याला, म्हणजे प्रत्येक बाईट्समध्ये बटाट्याला एक छान चव येणार. आणि असे थोडेसे नरम सॉफ्ट पडले जातात. मग
झालेले आहेत थोडे नरम सॉफ्ट. आता आपण भाजी जी चिरलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया. ह्या प्रोसेसमध्ये ना तुम्ही पालक करू शकता. आता ही सगळी भाजी याच्यामध्ये एकजीव करून घेऊया बटाट्यासोबत. सगळा मसाला भाजीचा बटाट्यासोबत ह्याला लागत आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं आणि काहीच टाकायचं नाही. मग आता पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त स्लो गॅस करायचा आणि वाफेवर ही भाजी तयार होती. बटाटे अगोदरच शिजलेले आहेत, म्हणजे नरम सॉफ्ट झाले, त्यामुळं काही वेळ लागणार नाही. चांगले आता मिक्स करून घेतली. ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि वाफ द्यायची. हे सगळं चमच्यावरचं काढून घेते जरा. आता झाकण ठेवायचं, 1-2-3 वाफा द्यायच्या स्लो गॅसवर आणि छानपैकी मग आपली ही भाजी तयार होती. नरम सॉफ्ट बटाटे उरलेला जो पण कच्चापणा आहे तो निघून जातो. हे बघा किती छान अशी ही आपली आलू मेथी तयार होत आहे खाण्यासाठी. परत एकदा झाकण ठेवायचं. हे बटाटे शिजत आलेले आहेत. हे बघा नरम सॉफ्ट झालेत बटाटे मस्त. आणि आता आपली ही आलू मेथीची भाजी परफेक्ट तयार झाली. 1-2-4 मिनटातच ही भाजी स्लो गॅसवर तयार होती. फक्त 1-2 मिनटाला असं ह्याला ना असं मिक्स करायचं, नाही तर अशी चिटकली जाते. बघू शकता थोडी चिटकली गेली आहे. लक्ष नाही गेलं की मग भाजी अशी चिटकली जाते. त्यामुळं सतत ह्याच्यावर लक्ष ठेवा. आणि बघा आपली किती छान खमंग टेस्टी अशी ही आलू मेथीची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. गरमागरम आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. तर पाहू शकता किती सुंदर आणि टेस्टी अशी ही आलू मेथीची भाजी तयार झालेली आहे. नेहमीच्या भाजीपेक्षा ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही याच्यामध्ये वरून थोडा शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही आपली आलू मेथीची सिंपल रेसिपी? झटकीपट बनवली जाते. टिफिनसाठी सुद्धा खूप उत्तम भाजी आहे, किंवा प्रवासात कुठं जायचं असेल तर भाकरीसोबत पोळ्यासोबत खूप छान भाजी आहे. नेहमी आपण एक टेस्ट खाऊनसुद्धा बोर होतो. अशा वेळेस ना हे जरा वेगळं काही त्याच साहित्यापासून बनवायचं. तर बघा आलू मेथीची भाजी ही अशा प्रकारे बनवली जाते. तर खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान चव लागते. सगळ्या मसाल्याचा एक फ्लेवर येतो. थोडासा लिंबू पिळाना अप्रतिम लागतं, किंवा शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही पालकसुद्धा बनवू शकता. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर आता मी खाऊन घेणार आहे गरमागरम ज्वारीची कडक भाकर. गरमीच्या दिवसामध्ये असं पालेभाज्या खाल्ला की शरीराला थंडावा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.